नमस्कार मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट ITI 2021 मध्ये ITIला ॲडमिशन घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲडमिशन प्रक्रियेसाठी फॉर्म भरलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे गरजेचे आहे, कारण शेवटची तारीख लवकरच समाप्त होणार आहे। ही शेवटची तारीख 31 ऑगस्ट ही आहे आणि पहिल्या प्रवेश फेरीची लिस्ट ही 6 सप्टेंबरला लागणार आहे। तर याबाबत आपण सविस्तर माहिती पाहूया, नेमकी ॲडमिशनची प्रक्रिया काय आहे ती। तर राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2021-17तील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका, प्रवेश पद्धती, नियमावली व प्रामाणिक कार्यपद्धती दिनांक 15 जुलै 2021 पासून प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक 15 जुलै 2021 ते ऑगस्ट 2021 दरम्यान रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे। सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा। सर्व सुट्टीच्या दिवशी देखील मार्गदर्शन सत्र व प्रवेश प्रक्रियेसंबंधी कार्यवाही सुरू राहील। प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तज्ञांगिक शंका असल्यास नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा अथवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा। सदर मदत कक्षात संपर्क साधण्यापूर्वी माहिती पुस्तिका अभ्यासावी। आता पाहूया अर्ज करण्याची पद्धत काय आहे। सर्वप्रथम राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृत केंद्र असतील। अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवार माहिती मार्गदर्शन प्राप्त करू शकतील, तसेच प्रवेश प्रक्रियेसंबंधी सेवा प्राप्त करू शकतील। त्याच्यानंतर प्रवेशोत्सुक उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करून ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा। त्याच्यानंतर अर्ज कोणत्याही ऑनलाईन स्रोतामधून भरता येईल। उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अर्ज भरणे व विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्यामार्फत मार्च 2016 व तदनंतर घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची माहिती प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध आहे। सदर उमेदवारांनी त्यांचा बैठक क्रमांक, परीक्षा वर्ष, परीक्षा सत्र व जन्मदिनांक नोंदविल्यास त्यांची वैयक्तिक माहिती व इयत्ता 10वी परीक्षेतील गुण प्रवेश अर्जात आपोआप नोंदविले जातील। तथापि मार्च 2016 पूर्वी परीक्षेत बसलेल्या व अन्य परीक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना सर्व माहिती सादर करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर म्हणजेच प्राथमिक मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे। एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच अर्ज नोंदविता येईल। संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS द्वारे माहिती व OTP कळविण्यात येईल। सबब उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाईन प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर म्हणून नोंदविणे आवश्यक आहे। तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रियेदरम्यान बदलता येणार नाही। ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते, त्यांचा नोंदणी क्रमांक हाच यूजर ID म्हणून तयार होईल। त्याच्यानंतर उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटी
या मथाळ्याखाली ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनश्च तपासून घ्यावे. त्याच्यानंतर प्रवेश अर्जातील नमूद सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे व आवश्यक असल्यास प्रवेश अर्जाची छापील प्रत घ्यावी. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतरच प्रवेश अर्ज निश्चित होईल. त्याच्यानंतर पाहूया प्रवेश अर्ज शुल्क काय आहे ते. राखीव प्रवर्गासाठी येथे 100 रुपये आहे. त्याच्यानंतर अराखीव प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांना 300 रुपये आहे आणि त्याच्यानंतर अनिवासी भारतीय उमेदवारांना 500 रुपये आहे. त्याच्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्जातील माहिती गोठविण्यात येईल व तदनंतर प्रवेश अर्जातील कोणत्याही माहितीत बदल करणे शक्य होणार नाही. तथापि उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करायचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदविणे. या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करून तसा बदल करता येईल. तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले आहे त्याच प्रवेश अर्जाचा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले नसतील असे अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल. त्याच्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्डद्वारे लॉग इन करून सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्सद्वारे सादर करावेत. त्याच्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्यपूर्ण भरल्यानंतर ऑप्शन फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल. त्याच्यानंतर बघा, अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखील दिनांक 15 जुलै 2021 पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र म्हणजेच अलॉटमेंट लेटर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या अकाउंटला लॉग इन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन निवड झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे. उमेदवारांना निवडपत्राची छापील प्रत ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत देखील घेता येईल. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांच्या पृष्ठार्थ आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावीत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तके प्रपत्र 3 उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे सादर करू न शकल्यास व माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यांतून बाद करण्यात येईल. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती आपल्या मित्रांना परिवारांना शेअर करा. सर्व काही जे काही इच्छुक उमेदवार ITला ॲडमिशन करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. याचे प्रवेशाचे वेळापत्रक हे पाहण्यासाठी आता हा तुमच्यासमोर जो व्हिडिओ आलेला आहे तो पहा. याच्यामध्ये तुम्हाला पहिली प्रवेश फेरी, त्याच्यानंतर दुसरी प्रवेश फेरी,
याच्याबद्दल माहिती मिळणार आहे. प्रवेशाचे वेळापत्रक पाहण्यासाठी पुढे आलेल्या या व्हिडिओला क्लिक करा आणि प्रवेशाचे वेळापत्रक टाइम टेबल पाहून घ्या.